नमस्कार मित्रहो, लर्न कम्प्युटर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मराठीमध्ये आपण मराठीचा डॉटेड फॉन्ट कशा प्रकारे MS वर्डमध्ये तयार करू शकतो, जे की आपण नर्सरी, ज्युनियर KG, सीनियर KGच्या पेपरमध्ये वापरतो किंवा मुलांना आपण प्रॅक्टिस करण्यासाठी, गिरवण्यासाठी देतो. तो फॉन्ट आपण कशा प्रकारे तयार करू शकतो. तर सर्वप्रथम आता मी एक वर्डची ब्लँक फाईल ओपन करून घेतोय. वर्डची ब्लँक फाईल मी ओपन करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ती आता मी इथं मराठीमध्ये टाईप करतो. युनिकोड आहे माझ्याकडे, आ ई आणि ई. ओके, ई. आता ही फॉन्ट काय करतो मी वाढवून घेतो तुम्हाला दिसण्यासाठी. ओके, फॉन्ट वाढवून घेतलेली आहे मी या ठिकाणी. आता सर्वप्रथम आता काय करायचं आहे, आपल्याला फॉन्ट सिलेक्ट करायचं. आपण जे टाईप केलेलं आहे मराठीमध्ये ते सर्व सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे होम टॅबमध्ये. तुम्ही बघू शकता इथं हे ए नावाचं जे दिसते डॉट म्हणजे आउटलाईन असलेलं, यालाच आपण पहिले वर्डमध्ये याला आपण वर्ड आर्ट असं म्हणत होतो. त्या वर्ड आर्टमध्ये यायचं आहे. त्याच्यानंतर ती इथे तुम्हाला दिसते एक आउटलाईन असलेलं अक्षर दिसते ए, त्याला सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. हे खालचं पण आहे, पण याच्यामध्ये शॅडो येतात. हे शॅडो येतात त्याच्यामध्ये, पण हे नाही सिलेक्ट करायचं, याच्यावरतं सिलेक्ट करायचं आहे. याच्यामध्ये शॅडो नाही येतात. एकदम बेसिक आउटलाईन असलेलं सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ती परत त्याच ठिकाणी जायचं आहे आपल्याला. त्याचा कलर चेंज करून घेतो मी. सर्वप्रथम कलर चेंज करून घेता, ब्लॅक करून घेतला कलर. तुम्हाला जसा कलर पाहिजे ते तुम्ही कलर सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर ती सेम आउटलाईनमध्ये यायचं, एकदम खाली डॅशेसवर जायचं आहे. आणि आता याच्या ठिकाणी आपल्याला कसे डॅश पाहिजे ते आपण सिलेक्ट करायचे. एक तर दूर दूर डॅश आहेत आणि जवळजवळ डॅश असलेल्या पण आहे. मी काय करतो, जवळजवळ डॅश असलेले डॉट डॉट असलेले सिलेक्ट करतो. आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी थोडा आणखीन फॉन्ट वाढवतो याचा. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, एकदम बेसिक पद्धतीनं आपल्याला DTPसाठी किंवा आपल्या मुलांना गिरवण्यासाठी आईचे किंवा मराठीचं कुठलेही वाक्य देण्यासाठी या फॉन्टचा वापर करू शकता. तर मित्रो, हा व्हिडिओ इथेच संपतो आणि असेच आणखीन व्हिडिओ चांगले तुम्हाला बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.